नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करणे, निवृत्ती वेतन दर महिना देणे, नवीन मोबाईल देणे, पोषण आहाराची रक्कम वाढविणे या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने महाराष्ट्र व्यापी बेमुदत संप 4 डिसेंबर पासून पुकारण्यात आला आहे। मात्र यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांसोबतच गरोदर स्तनदा महिलांची हिरमोड होत असून त्यांच्या पोषण आहारावर याचा मोठा परिणाम होत आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 4 डिसेंबर पासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलाय। राज्यातील 2 लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी 4 डिसेंबर पासून बेमुदत संप पुकारला आहे। अंगणवाडी सेविकांच्या या संपामुळे अंगणवाडीमध्ये जाणारे विद्यार्थी आणि स्तनदा मातांना पोषण आहारापासून वंचित राहावे लागत आहे। अंगणवाड्या बंद असल्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांची हिरमोड होत असून त्यांच्या पोषण आहारावर याचा मोठा परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे। अंगणवाडी सेविकांना मिळणारे तुटपुंजी मानधन, निवृत्ती वेतन, ग्रॅच्युइटी देणे आदी मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका कर्मचारी यांनी बेमुदत संप पुकारलाय। पालघर जिल्ह्यातील सुद्धा सर्वच अंगणवाड्या संपामुळे बंदच आहे। पालघर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका वर्षानुवर्षे तुटपुंज्या मानधनावर कर्तव्य बजावत आहे, मात्र त्यांना वेळेवर मानधन मिळत नसून पोषण आहारासाठी मिळणारे अनुदान वेळेवर मिळत नसल्यामुळे आहार स्वखर्चातून खरेदी करून 4 ते 5 महिन्यांपर्यंत अनुदानाची त्यांना वाट पाहावी लागत आहे। त्यामुळे पालघर जिल्ह्यातील 7000 अंगणवाडी सेविका संपामध्ये सहभागी झाल्या असून यामुळे अंगणवाडी केंद्र सध्या बंद असल्यामुळे लाभार्थ्यांना शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीस 4 डिसेंबर पासून विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर आहेत। अंगणवाड्या मात्र बंद असल्यामुळे अंगणवाडीतील मुले शिक्षण आणि पोषण आहारापासून वंचित झाले आहे। मात्र हा बेमुदत संप पुकारल्याने मुलांना पोषण आहार कधी मिळेल हे सांगता येणं सध्या तरी कठीण आहे।